शोलेची नको वाजू, ती पांढऱ्या साडीतली जया बच्चन है ती. तो मैं कोलकाता से हूँ एंड मुझे ब्लैक मैजिक नहीं आता है. तू घोड़े चालू ना. 1 2 3 मुकुंद. ऊपर चढ़ रहे हैं. हाथ में चड्डी था. सबको ही लगाना है. इनके बैग को लगाओ अपने. We are putting our hearts out. We are making it so that everyone who comes here gets the most out of it. गाणं म्हणायला सुद्धा आवडतं. स्वतः म्हणजे एकटा असतो तेव्हा मजा येते म्हणताना, पण सगळ्यांसमोर म्हणवत नाही. नमस्कार, माझं नाव धीरज. मी पुण्यालाच असतो. सफरनामाबद्दल सांगायचं गेलं की मी ॲक्च्युली खूप काम आणि कंपोज फील करतो आहे आणि मला एक डायरेक्शन मिळालेली की मला आता पुढे कसं पद्धतीने जायचं आहे. आणि ॲक्च्युली मी खूप रिलॅक्स फील करतो इथं आल्यानंतर. ह्या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटी आहे या अशा पद्धतीने डिझाईन केलेल्या आहे की तुम्हाला अजून एक नवीन गोष्टी तुम्ही एक्सप्लोर करू शकता ज्या तुम्ही बघितल्याही नसतील. आता कालच एक ॲक्टिव्हिटी आम्ही केली ज्याच्यात मी कधी पाण्यावरती जे तरंग जे असे कंटिन्यू तयार होतात ते कधी मी बघितलेही नव्हते. तर मला ते जाणले. त्यातल्या त्यात सर्वजण खूप युनिक आहे. तिथं सर्वांकडे काही ना काही कला आहे. मर्दानी खेळ झाले, जसं की गझल झाली. कालच आम्ही गझल शिकले आणि मी खूप शॉक झालो की यार हे समथिंग विच आय कॅन एक्सप्लोर. सगळ्यांशी कनेक्ट व्हायला मला संधी मिळाली ॲक्च्युली. ओव्हरऑल आता मी इकडनं जाताना माझ्याकडे सगळ्या टू डू आहे माझ्या की मी गझल शिकणार आहे, मी मर्दानी खेळ शिकणार आहे, कुस्तीही शिकणार आहे. सो खूप सुंदर असा एक्सपिरियन्स होता माझा ओव्हरऑल. I'm Sushant. So I've traveled quite a bit, and what I always look for is something different. I think that's what most of us look for nowadays. There are a lot of very standard, very easy to get to places, lots of very luxurious, curated experiences that honestly are not that exciting anymore for me, at least for me. There's this poem by Robert Frost, The Road Less Taken, and that is something I try to do more often than not. Take the road that seems different, seems interesting. And when a friend of mine just let me know literally last week that there's something called Safarnama happening, he sent me the link to the website. I just came. I arrived 2 days ago, and since then bunch of people around were doing something or the other, cracking a joke. हाथ में चड्डी था. Talking about the past, talking about the beautiful space we're in right now. You're learning from your peers, you're learning from more experienced people from dawn to dusk, and still you don't get tired at all because it all happens with a flow, it all happens as it was natural. Things aren't slow, it's very exciting, but still at the end you leave feeling completely relaxed, and I think this was the first edition and I would definitely come back for more.
ये जो है सफ़रनामा, ये सिर्फ ऐसा नहीं है कि सफ़र है मीन्स वी आर ट्रैवलिंग गोइंग ऑन सम काइंड ऑफ एडवेंचर स्पोर्ट्स और ट्रैकिंग। ये पूरा एक एक्सपीरियंस है जिसमें बहुत सारी एक्टिविटीज़ हमने परफॉर्म किया है ओवर अ स्पैन ऑफ 2.5 डेज़। सो हम चालू किए थे परसों सिंस द मॉर्निंग। हम यहाँ पे हमारे लोकेशन पे पहुँचे और उसके बाद से हमने एक दूसरे को जाना, हमारे मीटअप्स हुए जिसके थ्रू हमें लोगों के नाम, वो कहाँ से है, क्या है, उनका इंट्रोडक्शन, बेसिक आइडिया समझ में आई। इसको जो सिल्क रोड जर्नी जिन्होंने बनाया है ये इवेंट, ये इस तरह से बनाया है कि इट विल हेल्प यू रिसेट फ्रॉम योर रेगुलर लाइफ। जैसे कि रेगुलर लाइफ में तुम जॉब कर रहे हो या पढ़ाई कर रहे हो या फिर फैमिली के साथ में रह रहे हो, सो वो सब थॉट्स तुम्हारे रिसेट करने में ये जो है सफ़रनामा, दैट इज़ द काइंड ऑफ गेम विच इज़ प्लेइंग इन। मतलब तुम्हारे थॉट्स विल बी कम्प्लीटली न्यूट्रलाइज्ड, ताकि तुम जब यहाँ से जाओगे बाहर, सो इट विल बी लाइक यू विल स्टार्ट टू थिंक अगेन अबाउट योर लाइफ इन डिफरेंट पर्सपेक्टिव। सो मैं तो बहुत खुश हुआ यहाँ पे आके, एंड आई एम लुकिंग फॉरवर्ड टू अगेन जॉइनिंग दिस काइंड ऑफ अदर इवेंट्स। द टाइम that you spent with your regular thoughts as compared to the time which you spend away from them really makes a big difference into your thoughts which come forward. So really happy, thank you. संदीप और मैं, अगर कोई हाय सुशांत बोले, मैं नहीं बोलूंगा, I should not speak. Instead संदीप should say hi अक्षिता for example. इसका टीम मेंबर का नाम बोलना है। हाय राज, हाय सुशांत, हाय सौरभ। Okay. Hi Siddhi. Hi Anuj. Hi Rashika. Hi Amit. Why are you doing it? No, Hi Dira. Oh shit. Hi Raj. I'm here too long out. Hi Rohan. Hi Rohan. Okay. Hi Akshita. Hi Sejal. Hi Akshita. Hi Dheeraj. Hi Mom. Dheeraj. Hi Mom. Hi Mom. Hi Sejal. Hi Akshita. Hi Sejal. Faster. मी तेजस मुळे. मला सफरनामाची ओळख आमच्या एका फॅमिली फ्रेंडमधून झाली. सफरनामातल्या विविध फेस्टिवल्स किंवा ज्याला आपण उत्सव म्हणतो त्यांची यादी पाहिल्यानंतर मला असं वाटायला लागलं की अरे आपण जाऊयात तर सफरनामाला, काय होतं आहे ते तरी बघू. मला बेसिकली तंबूमध्ये राहण्याचा अनुभव घ्यायचा होता. काही गोष्टी स्वतःसाठी मला टेस्ट करायच्या होत्या. जागा तर सुंदरच आहे, म्हणजे वरसगाव धरणाचं बॅकवॉटरच्या ठिकाणी राहण्याचा अनुभव मला आवडला. ॲक्च्युली खूपच छान होतं. म्हणजे जी मी यादी वाचली होती त्यानंतर असं एक वाचत गेल्यावर अरे आपल्याला हे करायचं आहे, आपल्याला ते करायचं आहे, हे बरोबर आहे, आपल्याला हे छान वाटेल. ज्या लोकांची अजिबातच ओळख नाही त्यांच्याबरोबर राहण्याचा आणि अशा कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याचा अनुभव घ्यायचा होता. ते पण कसं असतं ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचं कोणीच नाही आणि इथे आल्यावर समजलं की आपल्या वयोगटाचंही कोणी नाही आहे. सो तो एक अनुभव वेगळा आणि छान होता. स्वतःमध्ये डोकवण्याची संधी मिळाली. म्हणजे एरवी हे असं काही करावं असा विचार येत नाही. ॲक्च्युली स्वतःवर प्रकाश टाकून तो विचार करण्याची संधी मला मिळाली. सो त्यामुळे मी सफरनामाचे मनापासून धन्यवाद देतो. मला सर्वात आवडलेला कार्यक्रम म्हणजे दुपारच्या जेवणाच्या वेळी जो
जोडीमध्ये करण्याचा कार्यक्रम होता. डोळ्यावर पट्टी बांधून दुसऱ्या जोडीदाराने आपल्याला आपलं दुपारचं जेवण आणून देणे आणि आपण त्याचा डोळी बांधून आस्वाद घेणे, ही कल्पना नाविन्यपूर्ण होती. सुरुवातीला मी तसा तयार नव्हतो की अरे हे जेवणावर पण अतिक्रमण होतं आहे का किंवा असं वाटत होतं. पण म्हटलं आपण इथे आलोच आहोत तर आपण तो प्रयत्न करून बघू, नाही आवडलं तर सांगू. पण तो करताना मला वेगळाच अनुभव आला आणि दुसरी कुठली व्यक्ती आपल्याला असं विचारपूस करून वाढत आहे. बहुतेक सर्व कार्यक्रमांमध्ये फक्त लोकांबरोबर म्हणजे इतर जोडीदारांबरोबर संवाद न साधता त्याच्या जोडीलाच आपल्या मनातले विचार कागदावर उतरवून काढण्यात ते थोडंसं अवघड असतं. कारण आपल्या मनामध्ये विचारांची गर्दी उसळलेली असते आणि आपल्याला जे वाटत असतं ते आपल्याला कागदावर लिहून काढणं हे जर सवय नसेल तर मग ते थोडंसं कठीण असतं किंवा चॅलेंजिंग असतं. सो ते सुद्धा मी केलं. मी त्यातला माणूस आहे असं मी म्हणणार नाही, परंतु ते केलं आणि ते केल्यावर छान वाटतं आहे. मला सफरनामा हा कार्यक्रम आणि त्याची जी थीम आहे ती आवडली. सो माझ्याकडून सफरनामाच्या सर्व चमूला मनापासून शुभेच्छा आणि त्यांनी असा कार्यक्रम आयोजित केला आणि तो चांगल्या पद्धतीने केला आहे. लिव्ह लाईफ बेटर अँड लेट द लिव्ह तो ॲक्च्युली आदर शब्द आहे ना आणि लिव्ह शब्द तो स्वॅप झाला. तो आदर पुढे व्हायला होता. बहुतेक ते विचार पुढे गेले आणि शब्द मागे राहिले. नक्कीच तसं झालं कारण मी नंतर विचार केला म्हटले शब्द पुढे मागे झाले. स्वतः जगा दुसऱ्यालाही जगू द्या. पूरे लाइफ में हम कहीं तो कभी याद रहेंगे, ये मुझे लगता है. मतलब ये जो गाना है ना, नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज़ ही पहचान है, घर याद है. सो सिल्क रोड जर्नीज़ का मतलब नाम हमेशा आपके साथ रहे, ये यादें आपके साथ रहे, बस इतना ही है.